घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऋषिकेशला जानकीची खूप काळजी वाटत असते, म्हणून तो एक व्हॉइस नोट पाठवतो की जेव्हा ती पाहिल तेव्हा ती रिप्लाय करेल. इकडे शर्वरी जी आहे राहुलला भेटायला येते, कारण त्याचा फोन लागत नसतो आणि ती म्हणते की जानकी मरेपर्यंत तू तिथे का थांबला नाहीस, कारण कोणीही तिला तिथून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो. पण तो म्हणतो की कोणी मला पकडला असतं तर, म्हणून मी भीतीपोटी तिथे नाही थांबलो. शर्वरी त्यानंतर जी आहे त्याची पसली पैशाची बॅग घेऊन स्वतःच्या घरी घेऊन जाते आणि म्हणते की आता घरातली जी झडती आहे सगळ्यांनी घेतलेली आहे, तर आता कोणालाही सापडणार नाही. इकडे सारंग खूप काळजीत असतो की ऐश्वर्या त्याला न सांगता कशी काय माहेरी निघून गेली. इकडे तो तिला फोन करतो आणि ऐश्वर्याला विचारतो की तुम्ही माहेरी का गेलात, तर ती सांगते की मला आईची खूप आठवण येत होती आणि मी गडबडीमध्ये तशीच निघून गेली आणि मी तुम्हाला सांगायचं विसरली. हे ऐकल्यानंतर सारंगलाही ठीक वाटतं, पण ऐश्वर्याला समजत नाही की कसं मी खोटं बोलत आहे सगळ्यांसोबत, पण जानकीच्या जीवाच्या धोक्यामुळे ती सगळं सहन करते. इकडे शर्वरी पैशाची बॅग जेव्हा घरी घेऊन येते तेव्हा अवंतिका तिला पाहते आणि हळूच तिकडच्या साईडनी खिडकीतनं पाहते की नेमकी ती बॅगमध्ये काय घेऊन आलेली आहे. तिला पैसे मोजताना बघून अवंतिकाचा भरोसा होतो की ऐश्वर्या जी म्हणत होती ते खरं होतं आणि शर्वरी वंशनीच जानकीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे ऐश्वर्या जी आहे जानकीचा डिस्चार्ज करून घेते आणि तिला म्हणते की तुला सगळं ठीक वाटत आहे ना, पण जानकी म्हणते मला थोडी विकनेस आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण आणखीन थोडं थांबायचं का, पण ती म्हणते की तू माझा जीव वाचवला आहेस. तेव्हा ऐश्वर्या सांगते की एका माणसाने तुला इथे आणून सोडलं, आम्हाला यायला खूप उशीर झाला होता, तो जर नसता तर तू वाचली नसतीस. देवासारखं तो माणूस तुला धावून आला आणि तुला वाचवलं आणि त्यामुळेच तू आज इथे जिवंत आहेस. त्यावरती जानकीलाही पटतं की देव या जगामध्ये आहे. डॉक्टर सांगतात की यांना एक दिवस वीकनेस जाणवेल, पण तुम्ही वेळेवरती त्यांना गोळ्या द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल. त्या डिस्चार्ज घेऊन तिथून घरातून निघून जातात. इकडे घरामध्ये सगळेच जण अवंतिकाला टॉन्ट मारत असतात की तुझ्या लाडक्या ज्या वहिनी आहेत त्या कुठे आहेत. तेवढ्यात जानकी आणि ऐश्वर्या घरात येतात आणि सगळेच जण बघून त्यांना काही बोलायला लागतात की रात्रभर तुम्ही इकडे तिकडे फिरत होतात, अगोदर सगळी प्रॉपर्टी तू तू स्वतःच्या नावावरती करून घेतलीस, त्यानंतर तुझ्या नवऱ्याला जे आहे ते जेलमध्ये टाकलंस आणि आता चांगुलपणाचं नाटक कशासाठी करत आहेस, हे सगळं तुझे जे रंग आहेत ते आम्ही बघितलेले आहेत, असं तिची सासू म्हणते. इकडे जी शर्वरी आहे तिला टेन्शन आलेलं असतं की ऐश्वर्यानेच बहुतेक जानकीला वाचवलेला असणार, कारण जानकी मेलेली नाही आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर जी आहे ती उभी आहे. त्यानंतर ऐश्वर्या काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करते, परंतु सगळेच जण तिला थांबवतात. त्यानंतर सारंग आणि सौमित्रही त्यांना काहीसं बोलायला जातात, त्यावरती अवंतिका त्याला थांबवते, पण ते म्हणतात की मला काही ऐकायचं नाही आणि ते नाश्ता न करता तिथून निघून जातात. सारंगला जानकीच्या हातावरची पट्टी दिसते, परंतु ऐश्वर्या कशीबशी ते सावरून घेते आणि म्हणते की तिला जे आहे किचनमध्ये थोडंसं लागलं होतं. इकडे शर्वरीला खूपच टेन्शन आलेलं असतं की ती जिवंत आहे म्हणजे आता ती शांत बसणार नाही. इकडे जानकी रूममध्ये येऊन फ्रेश होते, तेवढ्यात अवंतिका आणि ऐश्वर्या येतात. अवंतिकाला तिची खूप काळजी वाटत असते, पण सगळ्यांसमोर ती भेटू शकलेली नसते. यावरती ऐश्वर्या म्हणते की मला पैसे भेटलेच नाहीत, पण जानकीलाही टेन्शन आलेलं असतं. त्यावरती अवंतिका ठामपणे सांगते की सगळे पैसे जे आहेत ते शर्वरी वंशनी घेतलेले आहेत. रात्री मी त्यांना बॅग घेऊन येताना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या रूममध्ये त्यांनी पैसे जे आहेत ते लपून ठेवलेले आहेत. हे सगळं त्यांचं बोलणं शर्वरी चोरून ऐकते आणि तिला समजतं की यांना आता माझ्यावर संशय आलेला आहे, तर हे लोक माझ्या रूमची झडती घेणार. ऐश्वर्या म्हणते की मी माझा हार हरवला आहे असं मी नाटक करते आणि त्यानंतर आपण घराची झडती घेऊयात, त्यामध्ये आपण शर्वरीच्या रूममधनं पैसे जे आहेत ते लंपास करू शकू. त्यानंतर शर्वरीला हे सगळं ऐकल्यानंतर शर्वरी डिसाईड करते की आता मी हे पैसे लपवणार आणि जानकी ऋषिकेशला भेटण्यासाठी जे आहे पोलीस स्टेशनला निघते. इकडे शर्वरीला राहुलचा फोन येतो आणि ती त्याच्यावरती खूप चिडते आणि म्हणते की तुझ्यामुळं सगळा आपला प्लॅन फ्लॉप झालेला आहे. इकडे जानकी जिवंत आहे हे ऐकून त्यालाही धक्का बसतो. त्यानंतर ती त्याला सांगते की पैशांचाही त्यांना संशय आलेला आहे, अवंतिकाने मला पाहिलेला आहे. त्यावर राहुलही चिडतो, पण ती म्हणते की तुझ्यामुळं आपण हे सगळं प्लॅन गडबडलेलं आहे, पण जर जानकीने मला या सगळ्यात गुंतलं तर मी तिचं जगणं मुश्किल करेल आणि घरामध्ये तांडव उभा करेल. असं म्हणून ती त्यांच्याच प्लॅनमध्ये त्यांना अडकवणार असं ठरवून ती बॅग जी आहे ती जानकीच्या रूममध्ये घेऊन जाते आणि जानकीच्या कबर्डमध्ये खालच्या जागी लपवून ठेवते. तिला हे सगळं जानकीच्याच अंगावरती उलटवायचं असतं आणि दाखवायचं असतं की जानकीनेच पैसे घेतलेले आहेत, त्यामुळे ती पोलीस स्टेशनमध्ये अटक होईल.
इकडे जानकी जेव्हा ऋषिकेशला भेटायला येते तेव्हा ऋषिकेश म्हणतात की तू ठीक आहेस ना, मला खूप भीती वाटत होती. त्यावरती जानकी विचारते काय झालं, तेव्हा ते सांगतात की मला तुझा भास झाला आणि तू म्हणत होतीस की मी निघून जात आहे. यावरती जानकीला समजतं की ऋषिकेश तिच्यावरती किती प्रेम करतात आणि त्यांना जेव्हा त्या अडचणीमध्ये होती तेव्हा त्यांना भास झाला आणि त्यांनी तिच्यासाठी देवाकडे प्रार्थनाही केली. तेव्हा तिला कळतं की ती किती जास्त भाग्यवान आहे की ऋषिकेशसारखा नवरा तिच्या पदरी पडलेला आहे. बघूयात पुढच्या भागात काय होईल, कशा प्रकारे ऐश्वर्या आणि बाकीच्या मिळून जी शर्वरी आहे तिला जाळ्यात अडकवतील, कशा प्रकारे पुढच्या भागामध्ये वळण घेतलं जाईल हे लवकरच पाहूयात. धन्यवाद.